हाय जेवी मंडळी, कशा आहे? मस्त ना. छाया किचन फूड मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला सुक्क चिकन, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर आपण त्याचे साहित्य पाहूया. सुक्क चिकन बनवण्यासाठी 2 कांदे, 1 टोमॅटो, थोडं लसूण, 2 मिरच्या, अद्रक, काजू आणि खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे. सुक्क खोबरं आहे, तुम्ही ओलंही घेऊ शकता. चला तर आपण आता सुक्क चिकन बनवायला सुरुवात करूया. अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आपण सुक्क चिकन बनवणार आहोत. त्यात थोडी अद्रक लसणाची पेस्ट आपण टाकणार आहोत. लिंबू पिळणार आहोत अर्धा. मीठ टाकणार आहोत अर्धा चम्मच. हळदी टाकली अर्धा चम्मच. हे एकत्र करून असं 15 मिनिटं आपण झाकून ठेवून मग चिकन बनवायला सुरुवात करणार आहोत. त्याला 15 मिनिटं आपण झाकून ठेवून देणार आहोत. तर आपल्या चिकनला 15 मिनिटं झालेले आहेत आणि आता हे आपण शिजून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक कांदा, टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि याला आपण फोडणी देऊन शिजून घेणार आहोत. त्याच्यात एक पळी आपण तेल टाकलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. कांदा टाकून घेणार आहोत. कांदा चांगला लाल होऊन देणार आहोत आपण. कांदा आपला मस्तपैकी लाल झालेला आहे. टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत. याला असं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. आणि चिकन आहे हे याच्यामध्ये टाकणार आहोत. पाणी न घालता आपण याला शिजवून घेणार आहोत. चिकनला पाणी सुटतं. एकत्र एकजीव करून घेऊन याला 3 शिट्ट्यात देणार आहोत आपण. त्यामध्ये आपण पाणी वगैरे काही टाकणार नाही. चिकनला पाणी सुटतं त्याच्यामध्येच आपण चिकनला 3 शिट्ट्या देऊन शिजून घेणार आहोत. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. त्याला कुकरला आपण साईडला ठेवूया आणि इथे एक पॅन ठेवूया, कढई. आपण कांदा, टोमॅटो सर्व मसाले आहेत ते भाजून घेऊया. एक पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत. सर्व हे मसाले ते आपण भाजून घेणार आहोत. ही अर्धी वाटी ओलं खोबरं आहे, हे पण याच्यामध्ये आपण टाकून फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये एकत्र. मस्तपैकी आपल्या तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. आता याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून काढून घेणार आहोत. तर मिक्सरमध्ये वाटून झालेलं आहे आपलं. याला आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. काढून घेतलेलं आहे हे आपण वाटण. याच्यामध्ये हा घरचा मसाला 1 चम्मच टाकणार आहोत. धनिया पावडर टाकणार आहोत. लाल तिखट टाकणार आहोत. गरम मसाला आहे, गरम मसाल्याची पावडर आहे 1 चम्मच. त्याला आहे 1 चम्मचच्या अनुसार. आता आपण फोडणी देऊया आपल्या चिकनला. कढई आपली चांगली गरम झाली आहे. ही मसाला भाजलेलीच कढई आहे आपली. त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. हे मसाले आहेत ते आपण टाकणार आहोत आता. मस्त असे तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं. आणि हे वाटण आहे हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तेलामध्ये, ह्या मसाल्यात. हे सगळं एकत्र करून घ्यायचं फ्राय करून. मस्त असं सुक्क चिकन टेस्टी लागतं. मंद आचेवर याला आपण आता 10 मिनिटं चांगलं तेल सुटूपर्यंत याला फ्राय करून घेणार आहोत. मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे. इथे चिकनही आपलं शिजून झालेलं आहे 3 शिट्ट्यामध्ये. तर याच्यातलं पाणी ते वरचं आपण याच्यामध्ये मसाल्यात थोडं ॲड करणार आहोत. तर ह्याला असं एकत्र करून घ्यायचं एकजीव. ह्याला 2-3 मिनिटं असं चांगलं फ्राय करून घ्यायचं याच्यामध्ये.
मस्त असं 2-3 मिनटं ह्याला फ्राय करून घेतलेलं आहे आपण चांगलं. आता हे चिकन आहे ते ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. मस्त असं आपलं आता सुक्कं चिकन रेडी होणार आहे. त्याच्यामध्ये मसाल्याचं पाणी वगैरे आपण ॲड करणार आहोत. मीठ मी थोडंसं टाकलं आहे, कारण की आपण मॅरिनेट करताना मीठ भरपूर टाकलं होतं. तसं अमूल बटर टाकणार आहे, 1 चम्मच अमूल बटर टाकणार आहे. मस्तपैकी आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. आणखी थोडंसं मस्त अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि याला मस्त असं 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊया. तर चिकन रेडी झालेलं आहे मस्तपैकी असं. तर काढून घेऊया. तुम्ही पण घरी बनवून बघा, छान असं टेस्टी लागतं चिकन. अशा पद्धतीने आपलं सुक्कं चिकन रेडी झालेलं आहे, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर आता बाय.